नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, जी व्यक्ती तुमच्या सर्वात जवळ आहे, जी तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करते, तीच अचानक तुम्हाला इग्नोर का करू लागते? आपल्याला वाटते की प्रेम म्हणजे सतत सोबत असणे, बोलणे, लक्ष देणे, पण थांबा, मानसशास्त्र सांगते खरी गोष्ट याहून खूप वेगळी आणि गुंतागुंतीची आहे. तुम्ही त्या व्यक्तीला पाहता, ती तुमच्याकडे पाहत आहे, पण तरीही दूर आहे. जणू काही तिच्या आणि तुमच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी आहे. मी काही चूक केली आहे का? याला आता माझ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये का? असे हजारो प्रश्न तुमच्या मनात येत असतील. हे इग्नोर करण्यामागे एक भयानक सत्य दडले आहे, एक असा सायलेंट रिझन जे तुमच्या प्रेमाच्या संकल्पनेला पूर्णपणे बदलून टाकेल. आज मी तुम्हाला त्या 5 गहन कारणाबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे प्रेम करणारे लोकही तुमच्यापासून दूर पळतात. आणि हो, त्या 5 महत्त्वाच्या लक्षणाबद्दलही सांगणार आहे, ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे दुर्लक्ष खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे की फक्त खेळ. तुम्ही चुकीच्या निष्कर्षणावर पोहोचण्याआधी, त्या नात्याला तोडून टाकण्याआधी हे पूर्णपणे जाणून घ्या. कारण कदाचित आज जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे, तीच व्यक्ती तुमच्यावर जगातील सर्वात जास्त प्रेम करत असेल, पण ती व्यक्त करू शकत नसेल. चला तर मग या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहूया की प्रेम असूनही दुर्लक्ष का केले जाते, याची ती 5 गहन कारणे कोणती आहेत. याचं पहिलं कारण आहे गमावण्याची भीती. जेव्हा प्रेमाचे बंध आणि अधिक गहन आणि खोलवर रुजतात, तेव्हा त्यांच्यासोबत भीती जन्म घेते. ही भीती साधी नसते, ही असते नाकारले जाण्याची, रिजेक्ट होण्याची प्रचंड भीती. त्या व्यक्तीला सतत वाटत राहते की मी माझ्या मनातील भावना पूर्णपणे व्यक्त केल्या, पण तुम्ही मला कायमचे सोडून द्याल. या भीतीपासून स्वतःला वाचवण्यासाठी ती व्यक्ती नकळतपणे तुमच्यापासून दूर राहते आणि तुम्हाला दुर्लक्ष करू लागते. त्यांच्यासाठी हे दुर्लक्ष म्हणजे संरक्षक कवच असते. ते विचार करतात, जर मी अंतर राखले तर निदान दुखावले जाणार नाही. लक्षात ठेवा, बाहेरून ते कितीही कठोर दिसत असले तरी आतून ती व्यक्ती प्रत्येक क्षणाला फक्त तुमचाच विचार करत असते. भावनांची तीव्रता जितकी जास्त असते, तितकेच अंतर ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते. आणि हेच संरक्षण कवच त्यांना दुसऱ्या एका कारणामुळे दूर ठेवते, जे आहे नातं टिकून ठेवण्यासाठी जवळकीमुळे नातं तुटण्याची शक्यता. हा मुद्दा खूप मनोरंजक आणि महत्त्वाचा आहे. कल्पना करा, जर कोणी तुमच्या खूप जवळ आले, त्यांच्या सर्व भावना तुमच्याशी जोडल्या गेल्या आणि अचानक काही कारणाने ते नातं तुटलं, तर होणारे भावनिक नुकसान किती मोठे असेल. म्हणूनच ही व्यक्ती जाणीवपूर्वक थोडंसं अंतर ठेवते. दुर्लक्ष करून ते नात्यामध्ये अति गरजूपणा किंवा हताशता येऊ देत नाही. त्यांना माहीत आहे, जे नातं खूप चिकटून असते ते लवकर संपते. या अंतर राखण्यामागे त्यांचा हेतू हा असतो की हे नातं दीर्घकाळ टिकावे. त्यांना तुम्हाला मूल्य करायला लावायचे असते, कारण मानसशास्त्र सांगते की जी गोष्ट माणसाला सहज उपलब्ध होत नाही, तिची किंमत आणि आकर्षण नेहमीच जास्त असते. पण कधी कधी हे अंतर प्रेम टिकवण्यासाठी नाही, तर तुम्हाला तपासण्यासाठी असते. जे तिसरे मोठे कारण आहे, तुम्हाला तपासण्यासाठी. माझ्यासाठी तुझे प्रेम खरे आहे का? हा प्रकार थोडा खेळासारखा वाटू शकतो, पण यात एक खरे मनोवैज्ञानिक सत्य दडलेले आहे. ज्या व्यक्तीचे तुमच्यावर खरे प्रेम असते, त्यांना ही खात्री करून घ्यायची असते की तुम्हीही तितक्याच तीव्रतेने त्यांच्यावर प्रेम करता की नाही. त्यांच्यासाठी ते अचानक अंतर राखू लागतात आणि थोडे दुर्लक्ष करतात. ते पाहत असतात की तुम्ही त्यांच्यासाठी धावता का, तुम्ही त्यांची काळजी घेता का, किंवा तुम्ही या नात्यासाठी प्रयत्न करता का. जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केले, तर त्यांना पुष्टी मिळते की तुमचे प्रेम खरे आहे. मानसशास्त्रानुसार नात्यातील अनिश्चितता ही आकर्षण वाढवते. थोडक्यात हे दुर्लक्ष तुम्हाला त्यांच्यापासून दूर लोटण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक जवळ आणण्यासाठी केलेली एक नकळत टेस्ट असू शकते. आणि या तपासणी पलीकडे जाऊन काही वेळा हा मुद्दा मानसिकतेच्या सर्वात खोल स्तराशी जोडलेला असतो, जो आहे आंतरिक भावनिक संघर्ष. हा मुद्दा मानसिकतेच्या सर्वात खोल स्तराशी जोडलेला आहे. अनेक लोकांना, विशेषतः पुरुषांना, समाजाने हे शिकवले आहे की मर्दाला भावना नसाव्यात आणि मर्दाने नेहमी कणखर राहायला हवे. जेव्हा अशा व्यक्तीला खऱ्या अर्थाने प्रेम होते, तेव्हा तो स्वतःच्या भावनांशी संघर्ष करू लागतो. त्याला वाटू लागते की प्रेमात पडणे, प्रेम व्यक्त करणे ही एक प्रकारची कमजोरी आहे. या मानसिक लढाईत तो आपल्या भावना दबवण्याचा प्रयत्न करतो आणि याचमुळे तुम्हाला दुर्लक्ष करू लागतो. त्याला भीती वाटते की जर तो तुमच्या जास्त जवळ आला, तर तो स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसेल आणि आपल्या भावना व्यक्त करेल. हे त्याला कमकुवत वाटत असल्याने तो दूर राहून स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करतो. या मानसिक संघर्षाचा परिणाम म्हणून काही लोक थोडी रणनीती वापरतात, जे आहे 5वे कारण, लक्ष आणि प्राधान्य मिळवण्यासाठी. हा प्रकार थोडा
थोडा रणनीतिक असतो. त्यांना माहीत असते की जर एखादी व्यक्ती नेहमी उपलब्ध राहिली किंवा खूप उत्सुक दिसली तर समोरची व्यक्ती तिच्यात लवकरच रस गमावते. म्हणूनच काही लोक जाणून बुजून थोडे मागे हटतात आणि तुम्हाला दुर्लक्ष करू लागतात. जेव्हा तुमच्या लक्षात येते की जी व्यक्ती नेहमी तुमच्याशी बोलत होती ती अचानक दूर गेली आहे, तेव्हा तुमच्या मनात खळबळ निर्माण होते. तुमच्या मनात प्रश्न येतात, मी काही चूक केली का, काय झाले. परिणामी तुम्ही त्यांच्याबद्दल जास्त विचार करू लागता आणि त्यांच्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करता. नेमके हेच त्यांना हवे असते, तुमचे पूर्ण लक्ष, तुमची काळजी आणि तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे स्थान. हे दुर्लक्ष तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी केलेले एक प्रभावी मानसिक तंत्र असू शकते. आता आपण जाणून घेऊया की हे दुर्लक्ष खऱ्या प्रेमातून आले आहे की निव्वळ भावनिक खेळ आहे. ही 5 निर्णायक लक्षणे तुम्हाला सत्य ओळखण्यास मदत करतील. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे चिन्ह आहे ते दूर आहेत पण गायब नाहीत. जी व्यक्ती तुमच्यावर खरे प्रेम करते आणि दुर्लक्ष करते ती कधीही तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जात नाही. हे लक्षात घ्या. ती तुमच्याशी सतत बोलणार नाही, पण जेव्हा तुम्हाला तिची सर्वात जास्त गरज असेल, तेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल तेव्हा ती तुमच्यासाठी उपलब्ध असते. ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते पण पूर्णपणे नाही. ती तुमच्यावर नजर ठेवून असते. जर तुम्ही संकटात असाल तर ती मदतीसाठी हाक दिली तर ती व्यक्ती तिथे नक्कीच उपस्थित राहील. भलेही ती सामान्यतः तुमच्यापासून दूर राहत असेल. हे लक्षण स्पष्टपणे दर्शवते की तिची तुमच्यावरील काळजी आणि गुंतवणूक अगदी खरी आहे. आणि त्यांची ही लपलेली काळजी व्यक्त करण्याची दुसरी पद्धत म्हणजे त्यांची शारीरिक भाषा वेगळी बोलते. दुर्लक्ष करणारी व्यक्ती तोंडाने काही बोलत नसेल किंवा तुमच्याकडे लक्ष देत नसेल तरी तिच्या शारीरिक भाषेकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही तिच्या समोर असता तेव्हा तिचे डोळे नकळतपणे तुम्हाला शोधतात. बोलत नसतानाही तिचा चेहरा किंवा शरीर आपोआप तुमच्या दिशेने झुकलेले असते. तुम्ही दुसऱ्या कुणाशी बोलत असाल तरी तिचे कान आणि लक्ष तुमच्या संवादाकडे असते, कारण शारीरिक भाषा कधी खोटे बोलत नाही. हे प्रेम तोडून व्यक्त होत नसले तरी ते शरीरातून व्यक्त होते. या सूक्ष्म संकेतावरून तुम्ही ओळखू शकता की दुर्लक्ष केवळ एक मुखवटा आहे तर प्रेम खरा अनुभव आहे. या शारीरिक भाषेव्यतिरिक्त तिसरे आणि निर्णायक चिन्ह हे आहे ते तुमच्याबद्दल सर्व काही जाणतात. जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे ती तुमच्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल पूर्णपणे अपडेटेड असते. तुम्ही कोणाशी बोललात, कुठे गेलात किंवा दिवसभरात काय केले या बारीक सारीक गोष्टीची त्यांना माहिती असते. याचे कारण स्पष्ट आहे. ते तुम्हाला दुर्लक्ष करत असले तरी त्यांचे तुमच्यावरचे निरीक्षण क्षणभरही थांबत नाही. ज्या व्यक्तीची तुमच्यावर इतकी बारीक नजर असते ती तुमच्या आयुष्यात खोलवर गुंतलेली असते. ही त्यांच्या नकळत व्यक्त होणारी काळजी आहे जी दर्शवते की त्यांचे लक्ष तुमच्यापासून कधीही हटत नाही. या शारीरिक भाषेव्यतिरिक्त तिसरे आणि निर्णायक चिन्ह हे आहे की ते नकळतपणे मत्सर करतात. तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणाशी जास्त जवळीक दाखवता किंवा त्यांच्याशी बोलता तेव्हा त्यांना नक्कीच फरक पडतो. जरी ते तोंडाने काही दाखवत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल किंवा वागण्यातील चिडचिडेपणा आपल्याला काहीतरी वेगळे सांगतो. हा मत्सर हा प्रेम आणि मालकी हक्काचा संकेत आहे. जर त्यांना तुमच्यामुळे किंवा तुम्ही इतरांशी बोलल्यामुळे काहीच फरक पडत नसेल तर ते खरे प्रेम असू शकत नाही. त्यांच्या मनात निर्माण होणारा हा भावनात्मक प्रतिसाद सिद्ध करतो की तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे. आणि या सर्व संघर्षाचा कळस म्हणजे शेवटचे आणि सर्वात स्पष्ट चिन्ह भावनिक नियंत्रणाचा क्षणिक भंग. लढाई थांबते आणि सत्य बाहेर येते. कधी कधी त्या व्यक्तीच्या मनात स्वतःशी चाललेली लढाई इतकी तीव्र होते की अचानक तिचा भावनावरचा ताबा सुटतो. हा क्षण असतो जेव्हा त्याच्या मनस्थितीची भिंत क्षणभर कोसळते. अशा वेळी ते अचानक खूप बोलके आणि मनमोकळे होतात. ते अत्यंत प्रेमळ बनून जातात, तुमची अतिशय काळजी घेतात आणि दडलेले खरे प्रेम व्यक्त करतात. परंतु लगेच दुसऱ्या क्षणी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते आणि ते पुन्हा एकदा स्वतःला सावरून तुमच्यापासून दूर जातात. जवळ येणे आणि लगेच मागे हटणे ही क्रिया स्पष्टपणे दर्शवते की ते तुमच्यावर किती प्रेम करतात, पण त्याच वेळी त्यांच्या भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते किती झटत आहेत. जर आता तुमची खात्री पटली असेल की त्यांचे दुर्लक्ष प्रेमातून आले आहे तर या परिस्थितीला हाताळण्यासाठी हे
प्रभावी उपाय वापरा. सर्वात आधी संयम राखा आणि त्यांना मोकळी जागा द्या. त्या व्यक्तीच्या तिच्या भावनांशी जुळवून घेण्यासाठी आणि तिच्या आंतरिक संघर्षावर मात करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. त्यांच्यावर सतत दबाव किंवा पुश करू नका. त्यांना स्वतःहून तुमच्याकडे परत येण्याची संधी द्या. तुमचा संयम हे दर्शवेल की तुम्ही त्यांच्या भावनांचा आदर करता. दुसरे म्हणजे उपलब्ध राहा, पण हताश होऊ नका. जेव्हा ती व्यक्ती संवाद साधू इच्छिते तेव्हा शांतपणे प्रतिसाद द्या, पण प्रत्येक वेळी त्यांच्या मागे धावू नका. तुमचे स्वतःचे आयुष्य जगा. तुमच्या कामात आणि ध्येयामध्ये व्यस्त राहा. त्यांच्याशिवाय तुमचे आयुष्य थांबलेले नाही हे त्यांना जाणून द्या. ही समतोल भूमिका नात्याला बळकट करेल. तिसरे, थेट आणि शांतपणे संवाद साधा. कधी कधी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सरळ आणि स्पष्टपणे बोलणे. शांत आणि प्रेमळ स्वरात त्यांना विचारा, काय झाले आहे? तू माझ्यापासून दूर का गेलास? तुमच्या प्रश्नात आरोप नसावा, फक्त काळजी असावी. त्यांना मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आत्मसन्मान जपा. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जर ती व्यक्ती दुर्लक्ष करण्यासोबतच तुमचा अनादर करत असेल, तुम्हाला वाईट वागवत असेल, तर ते प्रेम नाही, हे स्पष्टपणे मॅनिप्युलेशन आहे. तुमच्या आत्मसन्मानापेक्षा या जगात काही महत्त्वाचे नाही. अशा विषारी नात्यापासून त्वरित दूर व्हा. बघा मित्रांनो, प्रेम एक गुंतागुंतींचे कोडे आहे. आज तुम्ही एक गहन मनोवैज्ञानिक सत्य जाणून घेतले आहे. लक्षात ठेवा, खरे प्रेम कधी लपून राहत नाही, ते योग्य वेळी व्यक्त होतेच. जर तुम्हाला दुर्लक्ष करणारी व्यक्ती खऱ्या प्रेमामुळे दूर असेल तर ती नक्कीच तुमच्या आयुष्यात परत येईल. त्यामुळे संयम ठेवा, शांतपणे निरीक्षण करा आणि योग्य निर्णय घ्या. पण तुमचा आत्मसन्मान आणि स्वतःचे मूल्य कधी विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.